हाय फ्रेंड्स, प्रेरणा होममेड रेसिपी मध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे. आज आपण हैदराबाद, लखनौ, दिल्लीमध्ये जास्त प्रमाणात केली जाणारी स्वीट डिश बघणार आहे. ही मुघल साम्राज्यामध्ये शाही दरबारामध्ये ही स्वीट डिश केली जात होती. त्यामुळे या डिशला शाही तुकडा या नावाने ओळखले जाते. आज आपण ही स्वीट डिश कशी बनवायची ती बघणार आहे. आणि स्वीट डिश मध्ये ही डिश मला खूप आवडते. खूप वेळा मी ही घरी सुद्धा केलेली आहे. त्यामुळे म्हटलं ही रेसिपी तुमच्याजवळ शेअर करावी. चला तर आज शाही तुकडा ही रेसिपी कशी बनवायची ती बघणार आहे. तर उशीर न करता आपण रेसिपीला सुरुवात करू. सुरुवातीला आपण साखरेचा पाक करून घेणार आहोत. इथं मी 1 वाटी साखर घेतलेली आहे आणि 1 वाटी पाणी घेतलेलं आहे. आणि हे आता साखर विरघळेपर्यंत आपल्याला हे असं कंटिन्यू हलवत राहायचंय. इथं आपल्याला 2 तारी पाक वगैरे करून घ्यायचा आहे. तुम्ही 1 तारी पाक करून घेतला तरी पण चालेल, पण 2 तारी पाक यासाठी करायचा आहे की यामध्ये जर आपण हे ब्रेड बुडवले ना तर ते तसेच्या तसेच कुरकुरीत राहतात, अशी नरम पडत नाही. त्यासाठी आपल्याला हा पाक थोडासा घट्ट बनवून घ्यायचा आहे. आणि अर्धा चमचा इलायची पावडर घातलेली आहे आणि थोडीशी ठेवून दिलेली आहे मी नंतर रबडीमध्ये घालण्यासाठी. आता इथं आपण हा 5 मिनिटं पाक उकळू देणार आहोत. तर 5 मिनिटानंतर आपण हे गॅस बंद करून घेणार आहोत. इथं आपला पाक तयार झालेला आहे. आणि आता आपण ब्रेडचे स्लाइस घेतलेले आहेत आणि त्याशी आपण तुम्हाला कुठल्या आकारामध्ये पाहिजे तशा आकारामध्ये तुम्ही हे कट करून घेऊ शकता. तुम्ही आता एका ब्रेडचे 4 तुकडे केले तरीही चालेल स्क्वेअर मध्ये. आता मी हे मध्ये सेंटरला हे असे कट करून घेणार आहोत आणि त्रिकोणी असे हे कट करून घेतलेले आहेत मी. आता हे सगळे आपण असे कट करून घेणार आहोत. आणि हा असेच सुद्धा तुम्ही फ्राय केले तरी चालेल. आणि वरच्या साईडचे हे कडा आहे ना, हे तुम्हाला जर काढायचे असेल तर तुम्ही काढू शकता, पण मी नाही काढली, तशीच ठेवलेली आहे. आता हे आपण गॅसवरती तेल ठेवलेलं आहे, त्याच्यावरती आपण आता तळून घेणार आहोत. आणि याच्यासाठी तेल आपल्याला जास्त लागत नाही, कमी तेलामध्ये आपले फ्राय करून होतात. फ्राय करायला पण खूप वेळ लागत नाही, 5 ते 10 सेकंदामध्ये हे आपले फ्राय करून होतात. हे आपल्याला थोडेसे कुरकुरीत असे करायचे आहेत. दोन्ही साइडने आपण हे असे पलटून व्यवस्थित असे हे तळून घेणार आहोत. आता इथं हे आपले ब्रेड चांगले कुरकुरीत झालेले. आता हे बाजूला काढून घेणार आहोत आणि तशाच आपण बाकीचे पण हे ब्रेड तळून घेणार आहोत. तुम्ही हे तुपामध्ये सुद्धा तळून घेऊ शकता. मी हे तेलामध्ये तळून घेतलेले आहे आणि जास्त आपल्याला तूप किंवा तेल लागत नाही. कमी तुपामध्ये तेलामध्ये आपले हे तळून होतात. तर असेच हे आपण सगळे हे ब्रेड असे तळून घेणार आहोत. आता इथे हे तळून झालेले आहेत, आपण बाजूला काढून घेऊ. इथं असेच आपण हे सगळे तळून घेणार आहोत. तर इथं बघू शकता
आपले सगळे ब्रेड तळून झालेले आहेत. छान असे कुरकुरीत झालेले आहेत. आणि आता हे थोड्या वेळ आपण थंड होण्यासाठी ठेवणार आहोत, म्हणजे त्यातलं जे एक्स्ट्राचं तेल वगैरे आहे ते बाजूला निघून जाईल. आणि आता आपण रबडी करणार आहोत. त्यासाठी अगोदर आपण थोडंसं एका वाटीमध्ये दूध घेतलेलं आहे आणि त्याच्यामध्ये 2 चमचे आपण कस्टर्ड पावडर घातलेली आहे. तुम्ही मिल्क पावडर सुद्धा वापरू शकता किंवा याच्यामध्ये तुम्ही 2 चमचे मिल्क पावडर 1 चमचा कस्टर्ड पावडर वापरू शकता. मी कस्टर्ड पावडर ह्याच्यामध्ये वापरलेली आहे आणि ह्याच्यामुळे रबडीला कलर पण खूप छान येतो आणि टेस्टला पण खूप छान लागते रबडी. तर आता इथे मिक्स करून झालंय, आपण बाजूला ठेवून देऊ आणि रबडी करायला घेऊ. इथे पातेल्यात थोडंसं पाणी ओतून घेऊ आपण, म्हणजे दूध घातलं की ते करपणार नाही. इथे मी हे अर्धा लिटर दूध घेतलेलं आहे. तुम्हाला जर जास्त रबडी बनवायची असेल तर तुम्ही 1 लिटर दूध वापरू शकता. आणि दूध हे कुठलं पण चालेल, गाईचं पण चालेल, म्हशीचं पण चालेल, असं काही नाहीये की त्याला गाईचं दूध म्हशीचंच दूध पाहिजे वगैरे. तर कुठलंही दूध चालते. आणि दुधाला चांगली उकळी आली की आपण हे सारखं असं हलवत राहायचंय. आता यामध्ये आपण 2 चमचे साखर घालून घेणार आहोत. आता तुम्हाला कितपत गोड आवडते त्याच्यावरती आहे. तुम्हाला जर कमी साखर घालायची तुम्ही कमी साखर घाला, कारण आपण साखरेचा पाक सुद्धा बनवलेला आहे. त्यामुळे आपल्याला इथे 1 चमचा तुम्ही साखर वापरली तरी चालेल. आणि असं हे कंटिन्यू हलवून घ्यायचंय. आता दुधाला पण चांगली उकळी आली आणि दूध पण आपलं असं थोडंसं आटलेलं आहे. आता यामध्ये आपण जी मगाशी ठेवलेली होती इलायची पावडर ती आता घालून घेणार आहोत आणि ड्रायफ्रुट्स घालून घेणार आहोत. इथे तुम्हाला जे आवडते ते ड्रायफ्रुट्स घाला तुम्ही. पिस्ता, काजू, मी बदाम घालून घेतलेले आहेत आणि थोडे बदाम ठेवलेले आहे नंतर गार्निशिंग साठी. आता हे असं आपण हलवत राहणार आहोत, म्हणजे दूध खाली असं लागलं नाही पाहिजे. आणि आता जे आपण कस्टर्ड पावडरचं दूध केलं होतं ते घालून घेणार आहोत, म्हणजे यामुळे दुधाला दाटसरपणा येतो. दूध घट्ट व्हायला असं मदत होते. त्यासाठी आपण हे कस्टर्ड पावडरचं दूध करून घेतलेलं आहे. आता हे आपण घातल्यानंतर सारखं हलवत राहायचं आहे. जर तुम्ही हलवलं नाही तर ते खाली लागू शकतं. त्यासाठी आपल्याला हे कंटिन्यू हलवत राहायचंय. आता यामुळेच आपल्या दुधाला हे घट्टसरपणा येतो. तर दूध असं थोडं घट्ट व्हायला सुरुवात झालेली आहे. आता इथं आपण हा गॅस बंद करून ठेवणार आहोत, कारण हे थंड झाल्यावर आणखीन घट्ट होते. तर इथं आपली रबडी तयार झालेली आहे. आता जे आपण हे फ्राय करून घेतलेले होते ब्रेड्स, ते आपण पाकामध्ये असं डीप करून घेणार आहोत. तुम्ही हे डायरेक्ट जर त्याच्यावरती ब्रेड वरती असं पाक ओतलात तरी पण चालू शकते. मी एक एक ब्रेड त्यामध्ये असं बुडवून घेणार आहे पाकामध्ये. बुडवायचं आणि लगेच आपल्याला बाजूला काढून घ्यायचं आहे डिश मध्ये. असेच आपण सगळे असे ब्रेड ह्याच्यामध्ये पाकात बुडवून घेणार आहोत. ही पाकात वगैरे ठेवायची गरज नाही, आपल्याला फक्त बुडवायचं आणि बाजूला काढून घ्यायचंय. हे सगळे आता आपण असे ब्रेड बुडवून बाजूला काढून ठेवणार आहोत. तर इथे हे आपले पाकात बुडवून तयार झालेले आहेत सगळे ब्रेड. बघू शकता पाक छान लागलेला आहे सगळ्या ब्रेडला. आता इथे आपण ही रबडी जी बनवून घेतलेली आहे ती यावरती अशी घालून घेणार आहोत. ही स्वीट डिश इतकी खायला छान लागते ना. मला स्वीट डिश मध्ये बाकीचा कुठलाच प्रकार जास्त आवडत नाही, पण हा प्रकार मी आवडीने खाते.
आणि घरी पण खूप वेळा अशी बनवते मी. ही रबडी आपण सगळीकडे ब्रेड वरती घालून घेणार आहोत. तुम्ही साखरेच्या पाकामध्ये न घालता डायरेक्ट रबडीमध्ये सुद्धा हे ब्रेड घातला तरी पण चालेल. फक्त रबडी तुम्हाला थोडीशी गोड बनवायला लागेल. तर सगळीकडे आपण ब्रेड वरती ही रबडी घालून घेतलेली आहे. बघू शकता किती दिसायला पण छान दिसते आणि खायला पण इतकी भन्नाट लागते ना. तुम्ही नक्की घरी ट्राय करून बघा. आता मी गार्निशिंग साठी वरती हे बदामाचे काप घालून घेतलेले आहेत. तुम्ही बदाम, पिस्ता घालू शकता. इथं ही आपली शाही तुकडा रेसिपी तयार झालेली आहे. बघू शकता दिसायला पण खूप छान दिसते आणि टेस्टला तर खूपच भन्नाट लागते. तुम्ही पण हे नक्की ट्राय करून बघा. बघू शकता किती छान अशी आपली ही रबडी सगळ्या ब्रेडला वगैरे व्यवस्थित लागलेली आहे. तर ही रेसिपी तुम्ही पण नक्की ट्राय करा आणि कशी झाली कमेंट करून सांगायला विसरू नका. रेसिपी आवडली असल्यास नक्की लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि सोबतचं बेल आयकॉन पण प्रेस करायला विसरू नका, म्हणजे माझ्या नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत पोहोचतील. भेटू पुन्हा अशाच नवनवीन रेसिपींसोबत. तोपर्यंत टेक केअर. बाय बाय.